आता मी 2-3 दिवस झालं तिथं जातो आणि व्हिडिओ वगैरे नव्हते काढले. चला म्हटलं आज एक बनवूयात आणि आज मी बनवणार आहे मसाली भात. तर त्याची रेसिपी आज बनवणार आहे. हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आता 2-3 दिवस झालं माझे व्हिडिओ पण एडिटिंग होत नव्हते आणि मेन म्हणजे मी बनवत पण नव्हते, कारण की आत्ता मी रोज रुद्रांशला ना टेरेसवरती घेऊन जात होते. पण आत्ता ना 3-4 दिवस झालं आम्ही गणपती मंदिरात जातो आहे, त्याच्यामुळे जास्त बनवण्यात पण नाही येत, पण रील्स वगैरे बनवते. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो आत्ता वाजलेले आहेत 6 आणि मला तिथून आलो पण स्वयंपाक बनवायचा आहे. सो आत्ता आम्ही चाललो मंदिरामध्ये, रुद्रांश आणि मी, कारण की आता जेव्हापासून आम्ही मंदिरात जातो ना तेव्हापासून तो टेरेसवरती नकोच म्हणतो, त्याला मंदिरात जायला जास्त आवडतं. म्हटलं चला एक आत्ता 6ला जरी निघलो ना तर 7 वाजेपर्यंत भरपूर खेळतो तो आणि तिथे लहान वगैरे मुलांना भरपूर येतात. आता मी 2-3 दिवस झालं तिथं जातो आणि व्हिडिओ वगैरे नव्हते काढणं. चला म्हटलं आज एक बनवूयात आणि आज मी बनवणार आहे मसाली भात. तर त्याची रेसिपी आज बनवणार आहे. सो मी आज बनवणार आहे मसाली भात. त्याच्यासाठी घेतलेले आहेत 2 कप तांदूळ घेतलेत आणि त्याच्यासाठी घेतले थोडीशी मुगाची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ. ते सगळं निवडून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला, म्हणजे असेल तेवढं आपण टाकू शकतो, नसेल तर जेवढं नाही तेवढं, म्हणजे जेवढं असेल तेवढंच टाकायचं. तर मी इथे घेतलेलं आहे फ्लावर आणि इथं घेतलेलं आहे पावटा आणि वाटाणा. हे सगळं ना निवडून स्वच्छ करून ठेवले, म्हणजे काय होतं ना जुळवाजुळवी केली की भाज्या करायला ना भात वगैरे करायला सोपा जातो. असं वाटतं. इकडे घेतलेली आहे कोथिंबीर, 1 कांदा, कारण की खूप जास्त पण नव्हता बनवणार, 1 बटाटा घेतला, 1 टोमॅटो घेतला, हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता. सो बघू शकता एवढं सगळं साहित्य काढलेलं आहे. आणि इकडे कढईमध्ये शेंगदाणे पण भाजले. हे जरा शेंगदाण्याचा कूट पण करून ठेवायचा आहे आणि थोडीशी खिचडीला टाकूयात. सो मी शेंगदाणे पण थोडे जास्त भाजून ठेवले होते, कारण की शेंगदाण्याचा कूट करून ठेवला. तर रुद्रांशला शेंगदाण्याचा कूट आणि चपाती खायला जास्त आवडते त्याच्यामुळे. तर म्हटलं आता लगेच मसाले भाताला फोडणी टाकून घेऊयात, कारण की मी रात्री फक्त आज मसाले भातच बनवणार आहे, भाजी पोळी नाही बनवणार आहे. तर त्यासाठी अगोदर मी थोडं जास्त तेल टाकले, कारण की भाताला थोडं जास्त तेल असेल ना तर छान लागतो. आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे तेजपत्ता, सगळ्यात सुरुवातीलाच टाकते मी. आणि मग काढले थोडेसे खडे मसाले काढले होते, असेल तर टाकत असते, नाहीतर मग मी जास्त करून खडे मसाले फक्त लवंग आणि मिरे एवढंच टाकते. पण होता म्हणून मग मी जेवढा आहे तेवढा टाकला. सो म्हणजे जेवढं जास्त असेल ना तेवढा मसाले भात अजून छान लागतो. नसेल तर फक्त कधी कधी तर टोमॅटो, कांदा आणि बटाटा जरी असेल ना तरी पण मी मसाले भात बनवत असते. पण आज थोडंसं साहित्य जास्तच होतं, त्याच्यामुळं म्हटलं चला बनवूयात. मग फोडणीमध्ये जेव्हा खडे मसाले वगैरे चांगले तळले त्याच्यानंतर टाकला लसण आणि कढीपत्ता पण तेलामध्ये लगेच टाकून घेतला. थोडासा ओला होता, पाणी वगैरे होतं, त्यामुळे थोडंसं तेल उडलं. आणि मग नंतर आता राहिलेले मसाले आहेत ते मी त्याच्यामध्ये ॲड करते. आणि आपल्याला ना काय करायचं आहे, सो मी सगळ्यात अगोदर तांदूळ आणि डाळ आहे ती घेतलेली, ती धुवून ठेवते. म्हणजे काय होतं सगळ्यांची पद्धत थोडीशी वेगवेगळी असती, तर मी काय करते ते अगोदर धुवून ठेवते. म्हणजे मला फोडणीमध्ये तांदूळ आणि ते परतून घ्यायचे असतं डाळ वगैरे. आणि गरम पाणी आहे ते मी वरतून टाकते. त्याच्यामुळं कोणी कोणी काय करतं की जेव्हा फोडणी घालते ना ती फोडणी झाल्याच्यानंतर पाणी गरम झाल्याच्यानंतर वरतून तांदूळ वगैरे धुवून टाकतात. म्हणजे सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते. पण अगोदर मी बनवायची तेव्हा मी तशी बनवायची, पूर्ण कुकर जेवढ्या भाज्या वगैरे आहेत ना फोडणीच्या वगैरे त्या सगळ्या पाणी उकळल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकायची. पण मला असं छान वाटतं आणि असं खायला पण थोडासा टेस्टी लागतो. तर आत्ता बघू शकता कांदा लसूण सगळं फोडणी टाकून घेतलं मी. आणि शेंगदाणे आहेत ते पण लगेच थोडेसे तेलामध्ये परतून घेते, म्हणजे भाजून ठेवलेले आहेत तरी पण तेलामध्ये परतले ना थोडेसे छान लागत आहेत. आणि
टोमॅटो शिजायला थोडासा वेळ लागतो. टोमॅटो थोडासा गाळ शिजण्यासाठी मी अगोदर ना त्याच्यामध्ये टोमॅटो घालते आणि टोमॅटो थोडासा गाळ झाला की आपल्याला जेवढ्या भाज्या टाकायच्या आहेत ना त्याच्यामध्ये म्हणजे जेवढ्या आवडतील तेवढ्या आपण टाकू शकतो. तर मी बटाटा, वटाणा, पावटा मला नाही आवडत आहे, पण रुद्रांच्या पप्पाला पावटा आवडतो म्हणून मग त्याच्यामध्ये पावटा पण टाकला. फ्लावर तर सगळ्यांनाच आवडतो. तर आता ह्या सगळ्या भाज्या आहेत ह्या छान परतून घ्यायच्या तेलामध्ये 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायच्या आणि नंतर त्याच्यामध्ये मी अगोदर पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे. जेव्हा मी हिरवी मिरची टाकते ना त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आत्ता जेवढं आपल्याला लागणार आहे ना भाताला तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि मग नंतर मी कोथिंबीर पण तेलामध्येच थोडी टाकते आणि नंतर कुकरचं झाकण लावताना थोडी टाकते. तर बघू शकता आता आपण हे छान परतून घेऊयात आणि ह्या भाज्यांना अगदी 1 ते 2 मिनटं छान तेलामध्ये परतल्या ना छान टेस्ट लागते. आणि मग लगेच तांदूळ धुवून ठेवलेले आहेत. आणि कधी पण आपल्याला कुकरमध्ये भात लावायचं ना तेव्हा आपल्याला प्रमाण म्हणजे एकदम परफेक्ट लागतं, कारण की आपण जेव्हा पातेल्यामध्ये पण करतो तर तेव्हा आपण टेस्ट करू शकतो की आत्ता मीठ कमी पडलं आहे, थोडंसं वरतून मीठ टाकायचं वगैरे. पण कुकरमध्ये आपल्याला डायरेक्ट झाकण लावून शिट्टी घ्यायची असते, त्याच्यामुळे सगळं अगोदरच म्हणजे टाकावं लागतं जेवढं लागेल तेवढं. तर बघू शकता आता मी लगेच पूर्ण भाज्या 2 मिनटं तेलामध्ये छान परतून घेतल्या. आणि आत्ता डाळ कधी पण ना 2 डाळी टाकल्या ना छान लागते, मुगाची डाळ पण आणि तुरीची डाळ पण. तर मी ते पण लगेच मिक्स धुवूनच घेतलं, म्हणजे वेगवेगळं नको म्हटलं. आणि 2-3 मिनटं फोडणी घालूच तर पाण्यामध्ये पण छान भिजतं आहे, म्हणजे भात शिजायला पण जास्त वेळ नाही लागत आहे. तर बघू शकता आता आपल्याला जेवढं पाणी लागेल ना तेवढं पाणी टाकायचं आहे. कुकरमध्ये थोडंसं कमीच पाणी लागतं, पातेल्यामध्ये थोडंसं जास्त पाणी लागतं. आणि लगेच आता मीठ चेक करायचं आहे, थोडंसं कमी जास्त. आणि झाकण लावायच्या आधीच आपल्याला जर कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ टाकायचं. आणि आता राहिलेली आहे कोथिंबीर. सो ह्याला पाणी गरम वगैरे काही नाही झालं तरी लगेच झाकण ठेवलं तरी चालतं, किंवा थोडंसं कोमट पाणी झालं नंतर पण झाकण ठेवलं तर शिट्टी लवकर येते. तर आता मी ना बघू शकता छोटं कुकर आहे, म्हणजे हे मला वाटतं 1 लिटरचंच कुकर आहे. सो थोडा जरी भात करायचं म्हटलं ना तर पूर्ण कुकर भरतं, म्हणजे एकदम झाकणाबरोबर पाणी आलेलं आहे. सो मी आत्ता जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकलेलं आहे. आणि बघू शकता लगेच अगदी 5च मिनटात आपला भात रेडी झालेला आहे. बघू शकता एकदम मस्त शिजला आहे. आणि मेन म्हणजे ना आता रुद्रांश तिखट थोडंसं खातो आहे, म्हणजे आता मसाले भात वगैरे खायला लागला आहे. तर त्याची एवढी घाई होती, एवढं मध्ये बडबड करत होता मी रेसिपी बनवताना, त्याच्यामुळे मी त्याला थोडंसं नंतर ओव्हर वाईस देते. अगोदर थोडंसं मी असा बनवला होता, पण नंतर त्याची खूप बडबड चालू होती. तर बघू शकता आत्ता लगेच मी जेव्हा मसाले भात बनवला ना त्याला लगेच भात खायचा होता, तर तो लगेच म्हटला, गरमच होता, तर लगेच म्हटला की मला लगेच भात भरव म्हणून. तर मी लगेच मग त्याला खायला एका प्लेटमध्ये काढून घेतला. अगदी सोप्या पद्धतीमध्ये अगदी 5च मिनिटात मसाले भात तयार होतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्लॉग्स किंवा मी नवीन रेसिपी वगैरे बनवत असते तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आजची रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या मोबाईलची थोडीशी क्लॅरिटी एवढी नाही, त्यामुळे कलर थोडासा म्हणजे डाऊन वाटतो, पण मसाले भात एकदम मस्त झालेला आहे. तर तुम्ही पण कसं मसाले भात बनवता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.